बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन आणि टपाली मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत। बाहेर अधिकारी आणि 10 पोलिसांचा ताफा तैनात असून राज्य राखीव दलाची तुकडीही दक्ष पहारा देत आहे। संपूर्ण परिसर सीसीटीव्ही नजरेखाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। एकूण 10 नगर परिषदांमध्ये मतदान झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे। बुलढाणा नगरपालिका क्षेत्रात 1 नगराध्यक्ष आणि 30 नगरसेवक पदांसाठी 76 मतदान केंद्रांवर मतदान झाले। मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन आणि टपाली मतपेट्या नगरपालिकेच्या वरील हॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहे। या स्ट्रॉंग रूमला चौकस सुरक्षा मिळाली आहे। बाहेरील गेटवर 1 अधिकाऱ्यासह 10 पोलीस कर्मचारी सतत तैनात आहेत। त्यासोबतच राज्य राखीव दलाची 1 तुकडीही तैनातीवर आहे। रात्री दिवस बदलत्या पाड्यांमध्ये सुरक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून स्ट्रॉंग रूमकडे कोणतीही संशयास्पद हालचाल होऊ नये। संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे। प्रत्येक प्रवेशद्वार, कॉरिडॉर आणि परिसरातील हालचाल सतत मॉनिटर केली जात आहे। निकाल जाहीर होईपर्यंत या सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई न ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। नागरिकांची उत्सुकता वाढली आहे आणि मतमोजणीच्या दिवशी कोणती उलथापालथ होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।